संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची खूप बदनामी झाली। याच दरम्यान त्यांनी राजीनामा दिला। त्यांच्या राजीनाम्यानंतर आता वंजारी समाजाला नेता कोण असा प्रश्न केला जातोय। पंकजा मुंडेंचं बोलायचं तर मागच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या। भले आज त्या विधान परिषदेवरती आणि मंत्रिपदावरती असतील, पण जनतेतनं त्या निवडून येऊ शकल्या नाहीत। प्रीतम मुंडेंचा तर पत्ता कट झाल्यापासून त्या कुठेच दिसत नाही। भागवत कराड यांचं नेतृत्व छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर दिसत नाही। नामदेव शास्त्री तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आधीच अडचणीत आलेत। मग उरलंय कोण? गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व करणारा स्वच्छ विश्वासार्ह असा चेहरा कोणता उरलाय का? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वंजारी समाजाचं नेतृत्व कोणाकडे जाणार याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। दशकभरापूर्वी म्हणजेच गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर वंजारी समाजाचा नेता कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता। मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर ऐन पीकवर होतं, तेव्हा वंजारी समाजाचं नेतृत्व मुंडे बंधू भगिनींकडे शिफ्ट झालं असं वाटलं। पण आता पुन्हा एकदा वंजारी समाजाचा नेता कोण हाच प्रश्न निर्माण होतं। याला कारणीभूत ठरले धनंजय मुंडे। आजवर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत धनंजय मुंडेंनी पक्षात आणि सत्तेमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलंय। पण बीड मधली वाढती गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणासाठी त्यांना जबाबदार राहण्यात आलं। इतकंच काय तर आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती म्हणून धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्या या मागणीपर्यंत हा विषय गेला। नंतर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो समोर आले आणि वाढता राजकीय दबाव पाहता धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। फक्त संतोष देशमुखांचा हत्या प्रकरण नाही तर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विमा घोटाळा, परळी औष्णिक वीज केंद्रातून राखेची अवैध वाहतूक यामुळे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात परळीमध्ये कायद्याचं राज्य नाही असं चित्र निर्माण झालं। धनंजय मुंडेंच्या नेतृत्व गुणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यामुळे पालकमंत्रीपद अजित पवारांना स्वतःकडे घ्यावं लागलं। नंतर मंत्रिपदही मुंडेंना सोडावं लागल्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा बॅकफूट वरती आले। यामध्ये धनंजय मुंडेंची बदनामी झाल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या वर्चस्वाला आव्हान तर आहेच, याशिवाय वंजारी समाजाची विश्वासार्हता गमावण्याची रिस्क देखील आहे। आता पंकजा मुंडेंचं बोलूयात। मधल्या काळात पंकजा मुंडेंच्या सततच्या पराभवामुळे मुंडेंचा होल्ड असलेला वंजारी समाज दुरावतो की काय असं वाटत होतं आणि म्हणून भाजपने पंकजा मुंडेंना अलीकडच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांच्या मागे धनंजय मुंडेंची ताकद उभी केली। मात्र त्यातही पंकजा मुंडेंचा पराभव झाला। यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात वंजारी समाजाचा टक्का आपल्याकडे ठेवण्यात पंकजा मुंडे अयशस्वी ठरतायत असा मतप्रवाह दिसून आला। तोच भाजपने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आणि मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन केलं। असं असलं तरीही त्या जनतेमधनं निवडून येऊ शकल्या नाही हे वास्तव आहे। पंकजा मुंडेंचा सलग पराभव पाहता भाजपने अलीकडच्या काळात पंकजा मुंडेंना पर्याय उभे केले आणि त्यातलेच एक म्हणजे याच समाजातून येणारे डॉक्टर भागवत कराड। 2019 विधानसभा निवडणूक हरल्यानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभा किंवा विधान परिषदेची आमदारकी मिळेल असं बोललं जात असताना भाजप पक्षाकडनं भागवत कराड यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं। केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांची ताकद वाढवण्यात आली। पुन्हा एकदा वंजारी समाजाची वोट बँक आकर्षित करण्याचं काम सुरू झालं। पण वंजारी समाजाच्या बळकटीकरणाची जबाबदारी बीड जिल्ह्यातनं छत्रपती संभाजीनगरकडे सरकली की काय असं सुरुवातीला वाटलं, पण नंतर हा समज दूर झाला, कारण भागवत कराड यांच्या मर्यादा लक्षात आल्या। संभाजीनगरच्या बाहेर त्यांचं अस्तित्व दिसून येत नाही आणि पक्षातही आणि वंजारी समाजातही त्यांना सर्व मान्यता मिळत नाही आणि हेच दिसून आलं। डॉक्टर भागवत कराड यांच्यासारखेच आणखी पर्याय म्हणून भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री पुढे येत होते। भगवानगडाच्या माध्यमातून वंजारी समाज आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा होता, पण त्यांच्या राजकीय एंट्रीच्या आधीच ते डॅमेज झाले। ते त्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याच्या या भूमिकेमुळे, याचबरोबर त्यांचे अनेक फोटो, त्यांचं राहणीमान, महागडे कपडे अशा गोष्टींमुळे त्यांच्या वंजारी समाजात असलेल्या स्थानाला धक्का जरूर बसला। सध्या तरी वंजारी समाजाचं सर्वाधिक बळ कोणा एकाच नेत्याच्या बाजूने एकवटलेलं दिसून येत नाही। आजच्या काळात एकट्या बीड जिल्ह्यातनं वंजारी समाजाचं मतदार हे 5 लाख असल्याचं सांगण्यात येत आहे। नांदेड, अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, लातूर, सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक अशा प्रत्येक जिल्ह्यामधील वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या ही 1 लाखांच्या घरात आहे। तर एकट्या बीड जिल्ह्यात 3 ते 5 लाख मतदार आहेत असा दावा केला जातो। तसंच महाराष्ट्रातील 32 विधानसभा मतदारसंघात वंजारी समाजाची भूमिका महत्त्वाची ठरते असा दावा वंजारी समाजातल्या संघटनांकडून केला जातो। पण वंजारी समाज हा राजकारणात कसा प्रभावी ठरत गेला
हे पाहायचं झाल्यास 1990 पूर्वी बबनराव ढाकणे या तरुण तडफदार नेत्याने वंजारी समाजाची राजकीय ओळख करून दिली. राज्य विधिमंडळ दणानून सोडत राज्यात कॅबिनेट मंत्रीपद तर केंद्रात राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आमदार रघुनाथराव मुंडे, आमदार नारायण मुंडे, माजी मंत्री पंडितराव दौंड, तुकाराम डिघोळे, तोताराम कायंदे यासारख्या नेत्यांमुळे या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत गेलं. 1990 नंतर मात्र महाराष्ट्रात राजकीय ओळख असलेल्या वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने देशातही ओळखला जाऊ लागला. उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पदापर्यंत गोपीनाथ मुंडे पोहोचले होते, पण त्यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडेंसोबतच आत्ताचे जितेंद्र आव्हाड, रत्नाकर गुट्टे, सुहास कांदे, संतोष बांगर, रमेश कराड, मनोज कायंदे आणि प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे असे आमदार खासदार नेते या समाजातून निवडून आलेले आहेत. पण गोपीनाथ मुंडेंच्या इतकं वंजारी समाजाचं एका हाती नेतृत्व कोणालाही ठेवता आलेलं नाही. यातले जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा त्यांच्या या विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिलेत. प्रीतम मुंडेंचं बोलायचं झालं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात भाजपने प्रीतम मुंडेंचा पत्ता कट केला. मागची 10 वर्ष बीड लोकसभा मतदारसंघातनं प्रीतम मुंडे या खासदार होत्या, पण त्यांना त्यांच्या कामातनं लोकांमध्ये ठसा उमटवता आला नाही आणि म्हणूनच त्यांना या लोकसभा निवडणुकीत डच्चू दिल्याचं बोललं गेलं. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडेंना उमेदवारी देण्यात आली नाही. अजूनही प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये. थोडक्यात ज्यांचं पॉलिटिकल करिअर धोक्यात आहे त्या प्रीतम मुंडे संपूर्ण समाजाच्या नेत्या होऊच शकत नाहीत. मग वंजारी समाजाच्या राजकारणावरती होल्ड ठेवण्यासाठी कोणतं नेतृत्व पुढे येऊ शकतं? तर पंकजा मुंडेंना संपूर्ण समाजाचं नेतृत्व करण्याची संधी चालून आलीये. कारण आजवर या समाजावर एक हाती मजबूत पकड राहिली होती ती फक्त गोपीनाथ मुंडेंची. त्यांच्या काळात वंजारी समाज भाजपला एकगठ्ठा मतदान करत होता, पण धनंजय मुंडेंच्यामुळे हे मतदान नंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये विभागलं गेलं. पण जसं राजकारणाच्या मैदानात गोपीनाथ मुंडेंना प्रस्थापित होण्यासाठी वंजारी समाजाचं योगदान महत्वाचं ठरलं, तसंच त्यांच्यानंतर त्यांच्या मुलींना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना राजकारणात तग धरून राहण्यासाठी हाच समाज मदतीचा ठरला. माधव पॅटर्नमुळे वर्षानुवर्ष भाजपला वंजारी समाजाची मतं मिळत गेली. ती वोट बँक सहजासहजी भाजप आता दूर करणार नाही. धनंजय मुंडेंची स्पेस घेण्यासाठी भाजप पंकजा मुंडेंना ताकद देईल आणि म्हणूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचं नेतृत्व राहील. त्या धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला आव्हान देतील आणि राज्याच्या राजकारणात ओबीसी चेहरा म्हणून पुढे जातील अशी शक्यता आहे. पण इथं धनंजय मुंडेंच्या राजकारणाला हलक्यात घेता येणार नाही. आजवर परळीतील गुन्हेगारी आणि कौटुंबिक वादात न होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची एक बाजू कायम नकारात्मक राहिली. नंतर मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेल्या ओबीसी मराठा संघर्षाचा परिणाम हा परळी विधानसभा मतदारसंघावरती जास्त होईल असं वाटत असतानाच त्या ठिकाणी प्रत्यक्षात धनंजय मुंडेंनी 1,40,000 पेक्षा जास्त मतं मिळवली. संतोष देशमुखांच्या केसमध्ये मुंडेंवरती आरोप होत असूनही त्यांनी पक्षात कोर कमिटीत स्थान मिळवलं. त्यांच्या राजकीय दबावापोटीच सरकार त्यांचा 2.5 महिने राजीनामा घेऊ शकलं नाही आणि आता राजीनामा दिल्यानंतरही आमदार म्हणून परळीमध्ये धनंजय मुंडेंचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता दिसत नाही. राजीनाम्यानंतरही मुंडे पडद्यामागणं सक्रिय असल्याच्या बातम्या येतच असतात. त्यामुळे धनंजय मुंडे या सगळ्या अडचणींवरनं मात करत पुन्हा एकदा पुढे येतील का हेही पाहणं या ठिकाणी महत्वाचं आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण हे पक्षांपेक्षा व्यक्तींभोवती जास्त फिरत राहिलं, तसंच ते जातींभोवती देखील फिरत असतं आणि हेच लक्षात घेतलं तर या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? वंजारी समाजाचं नेतृत्व कोणाच्या हातात जाऊ शकतं? धनंजय मुंडे की पंकजा मुंडे की नवीनच चेहरा कोणता उदयास येऊ शकतो का? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.